आज गुरुवार आहे. सकाळी सूर्योदयासमयी गुरुचा होरा चालू आहे. मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो. सर्याची कोवळी किरणे खोलीत डोकावत होती. काय आश्चर्य, त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्रीवल्लभाचे आम्हा दोघांस दर्शन झाले. सूर्यकिरणांच्या प्रवेशाने आम्ही भानावर आलो. परमपूजनीय, अत्यंत मंगलप्रद असलेले 16 वर्षांचे श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दर्शन घडणे केवळ परमप्रभूच्या अव्याज करुणेचे फळ होय. क्षणभर दर्शन देऊन ते रूप अंतर्धान पावले. श्रीपाद प्रभूंना नैवेद्य म्हणून चणे ठेविले होते. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने ते चणे लोहखंडात रूपांतर पावले. ह्याचे मला आश्चर्य वाटले व मन दुःखी पण झाले. प्रभूचे दर्शन आणि चणे लोहखंडात रूपांतरित होणे हे काही विशेष सूचक आहे का, अशी माझ्या मनात शंका उद्भवली. श्री तिरुमलदासांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. बाबा रे, शंकर भट्टा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू कुरवपुरास जा, अशी श्रीदत्त प्रभूची आज्ञा झाली. भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा करीत असतात. हा काळ अतिशय शुभप्रद आहे. मी म्हणालो, स्वामी, रोज श्रीदत्त प्रभूचे स्मरण, दत्तकथा प्रसंग श्रवणाने काळ घालवित होतो. आज नैवेद्य म्हणून दाखविलेले चणे लोहखंड झाले ह्याची खंत वाटते. माझ्या या संशयाचे निरसन करून मला कृतार्थ करावे ही प्रार्थना. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शताब्दीनंतर कली प्रबळ झाल्याने नास्तिकत्व वाढेल. नास्तिकत्वाचे निर्मूलन करून आस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्र विचित्र लीला दाखवून अनुग्रह करतील. भविष्यात धर्मसंस्थापनेसाठी सगळ्या कार्यक्रमात बीजरूपाने या श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात अनुग्रह करतील. खनिजांमध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते. खनिजस्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो. खनिजामध्ये अनेक रासायनिक प्रक्रियामुळे प्राणाची उत्पत्ती होते. प्राणामध्ये मन अंतलीन असते. प्राणरूपात चैतन्य अर्ध निद्रावस्थेत असते. हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल. मादक द्रव्याच्या सेवनाने मनुष्य त्याच्या देहात ह्या स्थितीचा अनुभव करतो. प्राणशक्ती रूपाने व्यक्त झालेले चैतन्य तत्व परिणामक्रमाने विकसित होऊन मनाच्या माध्यमाने कर्म करण्यास अभ्यस्त होते. ही स्थिती तुला पशुमध्ये आढळते. पशुचा पूर्ण विकास तोच मनुष्य म्हटला जातो. मनुष्यात मनःशक्ती पूर्णपणे कार्यरत असते. तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे. ते अंतर्लीन स्थितीत असते. मानव योगसाधनेने परिपूर्ण होतो. तो मूलाधारात सुप्त असलेल्या चैतन्यास सहस्रारात नेऊन सविकल्प निर्विकल्प समाधी स्थितीस प्राप्त करून घेतो. परम ज्योतिस्वरूप असलेल्या श्रीगुरुशी तादात्म्य स्थितीचा अनुभव घेतो. त्या स्थितीमध्ये अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो. तर त्याची वर्तणूक मात्र महासंकल्पास अनुसरून असते. म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो. त्या महासंकल्पाचे स्वरूप अचित्य, अगम्य व कल्पनातीत असून महाप्रचंड वेगवान असते. अतिमानस हे केवळ श्री प्रभूचे आहे. प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना श्री प्रभू स्वीकार करतात. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनास तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात. धर्मबद्ध असलेल्या प्रत्येकांच्या इच्छा पूर्ण करतात. मानवाच्या मनाचा वेग कूर्मगतिवत असून श्री प्रभूच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड व कल्पनातीत आहे. महाप्रचंड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल. मानव किंवा कुठल्याही प्राण्याने केलेली लहानशी प्रार्थना प्रभूच्या दिव्य तेजःपुंजाद्वारे प्रभूस पोहोचते. समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत. सर्व लोक प्रकाशमान होण्याचे कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज असून दुसरे काही नाही. अनेक कोटी ब्रह्मांडात प्रकाशमान असणारे सूर्य, नक्षत्रादींचे संयुक्त प्रकाश सुद्धा त्यांच्या तेजापुढे सूर्यास दिवटी दाखविल्या समान होय. बाबा रे, हेच श्रीपाद श्रीवल्लभांचे खरेखुरे तत्व होय. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व असलेल्या त्या निर्गुण निराकार स्वरूपात सृष्टीबद्दल असलेल्या अव्याज अनंत करुणेपोटी सगुण साकार मनुष्य देह धारण करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन देत आहेत. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता आली पाहिजे.